PSI पूर्व परीक्षा 2011. तर हे गणित आहे PSIची जी पूर्व परीक्षा होती 2011 मधली त्यातलं हे सरासरीचं गणित आहे. 15, 7, 16, 8 आणि K यांच्या बेरजेची सरासरी 13 असेल तर K ची किंमत किती आहे? एकदम सोपा प्रश्न आहे. तर सरासरी म्हणजे काय असतं? सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्या पहा किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. एकूण संख्या 5 आहेत. आणि सरासरी 13 आहे. मग आपण कसं म्हणणार? की 15 अधिक 7 अधिक 16 अधिक 8 अधिक K. सरासरी म्हणजे काय? सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्या किती आहेत? 5 संख्या आहेत. भागिले 5 बरोबर 13. सरासरी म्हणजे काय? एकूण जेवढ्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांची बेरीज करायची आणि त्याला जितक्या संख्या आहेत त्या संख्यांच्या बेरीजने भागायचं 5. मग उत्तर काय आलं बघा बरं आता. 15 आणि 7 22. 22 आणि 16 38. 38 आणि 8 46. 46 मध्ये K मांडताना 46 K असं करायचं नाही. त्याचा अर्थ होतो 46 गुणिले K होतो. इथे गुणाकार नाही. येथे आपल्याला बेरीज करायची आहे. मग उत्तर कसं होणार आहे? 46 अधिक K छेद 5 बरोबर 13 असं उत्तर होणार. पहा या सर्वांची करायची बेरीज 15 7 22 16 38 8 46 46 अधिक K छेद 5 म्हणजे 13. आता हा 5 भागिले का नाही? तो तिकडे गुणिले होतो. काय होतो? गुणिले. म्हणजे असं होणार 46 अधिक K बरोबर 13 गुणिले 5. म्हणून 46 अधिक K बरोबर 13 65. म्हणून K चं उत्तर आलं 65 वजा 46. K बरोबर 65 मधून 46 गेले. उत्तर आले बघा बरे 65. 46 गेले. उत्तर आले 19. म्हणजे 65 मधून 46 19 उत्तर आले. आहे का 19 उत्तर? आहे पहा. पर्याय हा A बरोबर आहे 19. म्हणजे K ची किंमत काय आली होती? 19. फक्त काय करायचं? सर्वांची बेरीज करायची आणि त्याला एकूण संख्या त्याने भागायचं. हा भागिले तिकडे गुणिले होणार. 13 65 आले. अधिकचे वजा केले. उत्तर काय आलं? 19. अशा प्रकारे K ची किंमत 19 आली. पर्याय क्रमांक A हा 19 आहे. PSIच्या पूर्व परीक्षा 2011चा गणित आहे. आता ह्याच्या पुढचं गणित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ.